आज आपण आणखी एक विषय शिकण्याचा प्रयत्न करूया. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि वचन 21. या ठिकाणी देवाचं वचन अशा प्रकारे सांगत आहे की याकोबाने मरते वेळेस योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाला नमन केले. या वचनामध्ये दोन विषय आहेत. गेल्या दिवसामध्ये एक विषय आपण पाहिला होता की कशा प्रकारे याकोबाने मरते वेळेस योसेफाच्या प्रत्येक मुलाला म्हणजे दोन मुलांना मनश्शे आणि इफ्राईम यांना आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद देताना विशेष करून त्याची कृती आपण पाहिली ती म्हणजे त्याने आपले हात उजवे डावे केले. हे उजवे डावे केले त्या ठिकाणी त्या तारणाचा संदेश आम्हाला दिसतो. जो उजव्या हाताचा आशीर्वाद जो ख्रिस्ताचा होता, तो उजव्या हाताचा आशीर्वाद कृपेचा हात प्रभूने तुमच्या आणि माझ्यावर ठेवला. जे आम्ही पापी देवाचे शत्रू होतो त्यांच्यावर प्रभूने कृपेचा हात ठेवला, तो उजवा हात. परंतु जो डावा हात होता, जो क्रोधाचा होता, तो सर्व काही क्रोध प्रभूने आपल्या पुत्रावर ठेवला आणि प्रभूच्या पुत्राने प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व क्रोध तुमच्या आणि माझ्यासाठी सहन केला. त्या इफ्राईमाच्या जीवनातील तो डाव्या हाताचा आशीर्वाद देखील आपण पाहिला. आज आपण त्याच वचनातील दुसऱ्या अशा गोष्टीकडे किंवा विषयाकडे लक्ष देऊ. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाला नमन केले. काठीच्या टोकावर टेकणारा याकोब. हा जो याकोब आहे, हा याकोब स्वतःवर अवलंबून असणारा याकोब आहे. तो कधी कोणावर अवलंबून राहिला नाही. तुम्हाला माहित असेल की ज्यावेळेस हा आपल्या मामाकडे गेला आणि मामाने जसं त्याला फसवलं, राहेलीवर प्रेम होतं, प्रीती होती, परंतु मामाने त्याला पण दिली, लेया दिली. परंतु तो थकला नाही, त्याच्यामध्ये तो घाबरला नाही. तो अजून त्या मामाची चाकरी केली आणि सर्व काही गोष्टी पुढे झालेल्या आम्हाला माहिती आहे की राहेलीसाठी देखील त्याने पुढील 7 वर्ष कार्य केलं. तो मामावर अवलंबून राहिला नाही की मामा माझ्यावर कृपा करेल, माझ्यावर दया करेल आणि मला ते राहेल देईल. तो आपल्या बलावर तो पुढे पुढे जाणारा याकोब आम्हाला दिसतो. तो सुरुवातीपासूनच आहे. परंतु देवाचं वचन सांगतं की आज याकोब काठीच्या टोकावर टेकून उभा आहे. उभा आहे एवढंच नाही, तर तो देवाला नमन करतो. एक आराधकाचं चित्र आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. नमन करणारा याकोब कुणाला नमन करतोय? तो देवाला नमन करतो. पहिल्या ज्यावेळेस ह्या वचनाची पहिला जो भाग आम्ही बघितला, तो संदेश आम्हाला दिसतो. पुढे होणाऱ्या भविष्यात होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आशीर्वाद देताना आम्हाला दिसतो. परंतु या ठिकाणी एक उत्तम आराधक याकोब आम्हाला प्रभू दाखवत आहे की काठीच्या टोकावर टेकलेला याकोब देवाला नमन करतो. या याकोबाच्या जीवनातून काही गोष्टी पाहण्याचा आपण आणखी काही प्रयत्न करण्याचा प्रयत्न करूया. याकोब कोणावर अवलंबून नव्हता, तो स्वतःवर अवलंबून होता. कशा प्रकारे आम्हाला दिसतं? जर आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकात आलो आणि 25वा अध्याय आपण जर काढला आणि त्याचं 22वं वचन, उत्पत्ती 25वा अध्याय आणि वचन 22, आणि त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागली. तेव्हा ती म्हणाली, हे असे मला काय होत आहे? हे काय असेल? ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की रिबका परमेश्वराला विचारण्यास गेली, हे काय चाललंय? हे झगडणं काय आहे? आणि पुढे ज्यावेळेस आम्ही पाहतो की 24व्या वचनामध्ये तिचे दिवस भरून प्रसूती समय आला, तेव्हा पहा तिच्या उदरात जुळे मुलगे होते. पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केशवस्त्रासारखे होते. त्याचे नाव एसाव ठरविले. त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. एसावाची टाच त्याच्या हाती होती आणि त्याचे नाव याकोब, टाच धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा ठेविले. तिने त्यास जन्म दिला तेव्हा इसहाक 60 वर्षांचा होता. गेल्या दिवसामध्ये देखील हा विषय आपण पाहिला होता. परंतु याकोबाच्या जीवनातून आम्ही पाहतो की आज तो अवलंबून आहे कशावर? त्या काठीच्या टोकावर तो टेकलेला आहे.
तो अवलंबून आहे, परंतु काही वर्षांपूर्वी तो स्वतःवर अवलंबून होता प्रियांनो. कारण प्रभू म्हटला होता की वडील धाकट्याची सेवा करणार. आणि हे याकोबाला कदाचित माहिती असेल की वडील धाकट्याची सेवा करणार, किंवा ह्या पुत्रांना माहिती आहे की मला ज्येष्ठ व्हायचंय, की म्हणूनच हे झगडणं यांचं चालू असताना आम्ही पाहतो की प्रभूचा आत्मा आम्हाला सांगतो की याकोबाच्या हातामध्ये एसावाची टाच होती. त्याने टाच अशी पकडलेली होती प्रियांनो. ही टाच पकडणे म्हणजे काय? आम्हाला त्या खेकड्यांचं उदाहरण माहिती आहे. खेकड्यांना जर आपण एखाद्या भांड्यामध्ये ठेवलं की एक जर खेकडा वर चाडला तर दुसरा त्याला काय करतो, धरतो आणि खाली ओढतो. काय आहे त्याच्यामध्ये? की तो खेकडा स्वतःही वर जात नाही आणि दुसऱ्यांनाही जाऊ देत नाही. परंतु याकोब जो आहे तो एसावाला खाली ओढतोय प्रियांनो. याकोबाचं बल आम्हाला दिसतं. तो बलाने कार्यसिद्धीस नेण्याचा प्रयत्न करताना आम्ही पाहतो की कसा मी बल उपयोगात आणू आणि ह्या एसावाला खाली ओढू आणि मी जगाच्या दृष्टिकोनातून ज्येष्ठ असं होऊ. प्रियांनो, याकोब स्वतःच्या बलावर अवलंबून आहे. परंतु इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि त्या ठिकाणी आम्हाला 21व्या वचनात दिसतं की आता याकोब काठीच्या टोकावर टेकलेला आहे. त्याला काठीच्या त्या टोकाचा आधार आहे. तो अवलंबून आहे प्रियांनो. प्रियांनो, आज विश्वासी जीवनामध्ये जगत असताना आम्हाला टेकणं अतिशय महत्वाचं आहे. कशावर टेकणं गरजेचं आहे? जसं आम्ही पाहतो की स्तोत्र संहितेमध्ये 23वा अध्याय 4 मध्ये की तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. काय आहे तुझी आकडी प्रभू आणि काय आहे तुझी काठी? ते म्हणजे देवाचं वचन. आपल्या या पुस्तकामध्ये देखील एक सुंदरसं गीत आहे. ते गीत म्हणजे कोणतं माहितीये का? की देव वचनावरी मिटे कोणी, राहतो तयावरी विसंबूनी, गातो उंच स्वर त्यास संस्तुती, वचनावरी विसंबुनी राहीन मी, प्रभु वचनावरीच विसंबुनी राहीन मी, ते कोणी प्रभु वचनावरी. एक उत्तम आराधक कशावर टेकलेला असावा? देवाच्या वचनावर, देवाच्या कार्यावर, देवाच्या विश्वासावर. जो प्रभूचा विश्वास आहे, जो प्रभूने त्याच्याद्वारे आमच्यामध्ये दिलेला आहे, त्या विश्वासाच्या आधारावर आम्ही टेकलेले असणं गरजेचं आहे. परंतु अनेक जण आजही याकोबाप्रमाणे त्या बलावर, स्वतःच्या बलावर टेकलेले आहेत. स्वतःच्या बलावर अवलंबून असलेले आम्ही विश्वासी पाहतो प्रियांनो. परंतु याकोब आम्हाला सांगतो, मी सर्व दिवस माझ्या स्वतःच्या बलावर अवलंबून राहिलो, परंतु एसावाच्या अगोदर मी या जगात येऊ शकलो नाही. मी टाच तर पकडली, परंतु मी दुसऱ्या नंबरला या जगामध्ये आलो. प्रियांनो, याकोबाचं बल हे कामी आलं नाही. जखर्या आपल्या 4व्या अध्यायामध्ये आणि 6व्या वचनामध्ये अशा प्रकारे लिहितो. जखर्याचं पुस्तक 4था अध्याय आणि 6वं वचन, की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धीस होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. प्रियांनो, बल नाही, पराक्रम नाही, तर फक्त आणि फक्त पवित्र आत्म्याच्या कार्याने आमच्या सर्व गोष्टी, आमचं कार्य सिद्धीस जाणार आहे. म्हणूनच आम्हाला आमच्या बलावर टेकायचं नाही, तर देवाच्या वचनांवर आम्हाला टेकून त्या देवाला नमन करणारे, देवावर अवलंबून राहणारे विश्वासी आम्ही होणं अतिशय महत्वाचं आहे. 1 शमूएल मध्ये देखील अशा प्रकारचाच काही भाग आम्हाला दिसतो. 1 शमूएल त्याचा 2रा अध्याय आणि त्याचं 9वं वचन. 1 शमूएल 2रा अध्याय आणि वचन 9. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की तो आपल्या भक्तांची पावले सांभाळील, पण दुष्ट अंधकारात स्तब्ध पडून राहतील. कारण कोणीही मानव आपल्याच बलाने विजयी होणार नाही. कोणीही मानव
या जगामध्ये कोणताही मानव आपल्याच बलाने पराक्रमी विजयी होणार नाही. तुम्हाला तो सिकंदर माहित असेल, अलेक्झांडर. सर्व जग जिंकण्याची इच्छा बाळगणारा. परंतु आम्ही पाहतो की त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये तो असा म्हणाला की मला गाडतील त्यावेळेस माझे हात हे वर ठेवा. त्याचं अशी इच्छा होती की संपूर्ण जगाने पाहावं की मी जो जग जिंकणारा असा जो सिकंदर आहे त्याने रिकाम्या हाताने या जगातून मी निरोप घेतलेला आहे. मला काहीही जिंकता आलं नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही देवाच्या आत्म्याने कार्य करतो त्यावेळेस कार्य सिद्धीस जाते. भौतिक गोष्टी आम्हाला जिंकायच्या नाही, परंतु आम्हाला आत्मिक गोष्टी जिंकायच्या. आज देखील अनेक जण पापाच्या दलदलीत आहेत. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्हाला सहाय्य मिळते आणि त्या सहाय्याने त्या बलाने आम्हाला अनेक आत्मे प्रभूच्या राज्यासाठी जिंकायचे आहेत. प्रियांनो, आमच्या बलाने कोणतंच कार्य सिद्धीत जात नाही. स्तोत्रसंहिता 1 आणि त्या ठिकाणी असं लिहिलं आहे त्या धन्यतेविषयी की तो जे काही काम हाती घेतो ते सिद्धीत जाते. कोण आहे तो? आम्ही ज्यावेळेस त्याचा विचार करू तो प्रभू येशू ख्रिस्त जे काही काम हाती घेतो ते सिद्धीत जाते. प्रत्येक काम त्याने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सामर्थ्याने सिद्धीस नेलेले आहेत यांना. आणि म्हणूनच जर त्याचा पुत्र पवित्र आत्म्यावर अवलंबून आहे तर प्रियांनो, तुम्ही आणि मी देखील त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रत्येक गोष्ट करणं अतिशय महत्वाचं आहे. पहिला मुद्दा आम्ही पाहिला की याकोबाचं बल. काय होय याकोबाचं बल? त्याने एसावाची टाच धरली. आज आम्ही टाच धरणारे आहोत का आम्ही एकमेकांना उंच करणारे आहोत, श्रेष्ठ एकमेकांना मानणारे आहोत स्वतःपेक्षा? प्रियांनो, याकोबाकडे पहा. त्याचा शेवट काय आहे की मला कोणत्या तरी गोष्टीवर अवलंबून राहायचंय. जर आम्हाला आजच आम्ही अवलंबून राहिलो तर किती बरे होईल. दुसरा मुद्दा आपण पाहूया की याकोबाचं बल एक. दुसरी गोष्ट याकोबाची बुद्धी. याकोबाची बुद्धी अतिशय उत्तमरित्या चालत होती. प्रियांनो, काय आहे? उत्पत्ती 25वा अध्याय आणि 29व वचन. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की एकदा याकोब वरण शिजवीत असता याकोब एसाव रानातून थकून भागून आला. तेव्हा तो याकोबास म्हणाला, ते तांबडे दिसते ना, त्यातले काही मला चटकन खाऊ घाल, मी अगदी गळून गेलो आहे. यावरून त्याचे नाव अदोम किंवा तांबडा असे पडले. अतिशय थकलेला भागलेला एसाव किचन मध्ये गेला आणि किचन मध्ये वरण शिजवीत असताना याकोब त्याला दिसला. भावा, मला काहीतरी दे खायला. भावाने ते दिलं खरं, परंतु एका अटीवर. काय ती अट? बघा बरं. याकोब त्यास म्हणाला, पहिल्याने तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला दे. प्रियांनो, ह्या पृथ्वीवर येण्याच्या अगोदर जी टाच मी धरली होती, याकोब म्हणाला, माझा तिथे पराजय झाला, माझं बल तिथे कामी पडलं नाही, परंतु आज मी बुद्धीचा वापर करतो. आणि ही बुद्धी काय आहे की प्रथम मला तुझ्या ज्येष्ठत्वाचा हक्क मोबदला दे. एक वर्णाच्या मोबदल्यात एसावाने आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क दिला. इतका थकलेला आणि भागलेला हा एसाव आम्हाला दिसतो, परंतु अशा परिस्थितीत बुद्धीचा वापर करणारा याकोब आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. परंतु किती चुकीचा आहे प्रियांनो. आज बुद्धीचा वापर आम्हाला कोणत्या गोष्टीसाठी करायचा? जी बुद्धी आम्हाला दिली आहे, गीतकार एका ठिकाणी सुंदर म्हणतो की बुद्धी जी दिली तू माझीच वाटे, गर्वाने फुगुनी हृदय दाटे. जी बुद्धी तुम्हाला आणि मला दिलेली आहे ती बुद्धी स्वर्गीय आहे आणि ती स्वर्गाच्या कामी येणं अतिशय महत्वाचं आहे. आणि या बुद्धीचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही करू नये. आम्ही उंचवले ना जावे तर प्रभू उंचवला जावा, आम्ही नेहमी घटले जावो, हीच अपेक्षा आमची असणं, हीच इच्छा आमची असणं अतिशय महत्वाचं आहे. परंतु काय पाहतो आम्ही
याकोबाची बुद्धी काय, ज्येष्ठत्व मला पाहिजे, श्रेष्ठत्व मला पाहिजे, श्रेष्ठत्व ज्येष्ठत्व मला मिळालं, मग काय जगाच्या दृष्टिकोनातून जे काही आशीर्वाद आहे ज्येष्ठासाठी ते सर्व मला मिळणार आहे. मी तुला वरण देतो, तू मला ज्येष्ठत्वाचा हक्क दे. एवढंच नाही तर आम्ही गेल्या दिवसामध्ये जसं पाहिलं की मग रिबकाने देखील मग काय केलं, आपल्या बुद्धीचा वापर केला. हरिण पाहिजे होतं, पण काय दिलं, त्या ठिकाणी वासरू दिलं. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की ते शिजवून त्या सर्व गोष्टी घेऊन तो याकोबाकडे गेला. याकोबाला काय म्हणतो की बाबा हे घ्या, तुम्हाला जे काही पाहिजे होतं ते मी आणलेलं आहे. प्रियानो, चुकीच्या अन्नाचा वापर कधी होतो, ज्यावेळेस बुद्धीचा वापर करतो मानवी देहाचा, आणि त्या चुकीच्या दृष्टिकोनातून आम्ही ज्यावेळेस बुद्धीचा वापर करतो त्यावेळेस पाप झाल्याशिवाय राहत नाही. तो आशीर्वाद तर मिळवला, परंतु देवाच्या दृष्टिकोनातून तो आशीर्वाद नव्हता. की त्या ठिकाणी पुढे जाऊन मग पुन्हा इसखाने त्याला बोलवलं आणि मग तो खऱ्या अर्थाने देवाच्या दृष्टिकोनातून तो आशीर्वाद दिलेला पाहिला. प्रियानो, इब्री लोकास पत्र 5वा अध्याय आपण काढूया. हिब्रू चॅप्टर 5 वर्स 12. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होता, पण तुम्हाला देवाच्या वचनाची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची जरुरी आहे आणि तुम्हाला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही असे तुम्ही झाला आहात. यानो, बल आणि बुद्धीचा वापर आमच्या जीवनात होणं गरजेचं आहे, पण कशा अर्थाने. जी बुद्धी प्रभूने आम्हाला दिलेली आहे ती दैवी कार्यासाठी असणं गरजेचं आहे. म्हणून हा देवाचा सेवक असं लिहितो की इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होता, पण काय आहे, तुम्हाला देवाच्या वचनाची मुळाक्षरे म्हणजे काय, की आपलं तारण होणं, बाप्तिस्मा होणं मंडळीत आहे, परंतु आत्म्याच्या द्वारे आत्माने दिलेली बुद्धी चा वापर न करता आम्ही शारीरिक बुद्धीचा वापर केल्याने आज कित्येकांची दुरावस्था आहे की आत्मिकरित्या वाढ दिसत नाही. प्रियांनो, कारण बुद्धी जी दिली तू माझीच वाटे आणि गर्वाने फुगुनी हृदय दाटे. त्यानो, बुद्धी मला गर्विष्ठ करू शकते, कोणती, जी शारीरिक आहे, पण आत्मिक बुद्धी जी आहे ती मला देवाच्या कार्यासाठी उपयुक्त करू शकते. ती मंडळीच्या वाढीसाठी, उन्नतीसाठी, स्वस्थतेसाठी उपयुक्त होऊ शकते. प्रियांनो, आणि म्हणून याकोबाची बुद्धी जी आहे स्वतःच्या स्वार्थासाठी, परंतु आमच्याकडून असं न कधी हो, आम्हाला जी प्रभूने बुद्धी दिलेली आहे ती मंडळीच्या वाढीसाठी, इतरांच्या वाढीसाठी असावी, अशीच प्रभूचरणी प्रार्थना. दुसरा मुद्दा याकोबाची बुद्धी, आणि तिसरा मुद्दा आपण पटकन पाहूया की याकोबाचा बनाव. काय आहे याकोबाचा बनाव? उत्पत्ती 27 आपण काढूया. उत्पत्तीचं अध्याय आणि 27वा वचन, 27वा अध्याय आणि 9 ते 11 मी वाचतो. आत्ताच्या आत्ता कळपात जाऊन त्यातली 2 चांगली करडे घेऊन ये, म्हणजे मी त्याचे तुझ्या बापाच्या आवडीचे पक्वान तयार करीन. आणि मग पुढे गेल्यावर यावर याकोब आपली आई रिबका हिला म्हणाला, पहा, माझा भाऊ एसाव केसाळ माणूस आहे आणि मी तर केस रहित माणूस आहे. माझा बाप मला कदाचित चाचपून पाहिल आणि मी त्याला ठकवीत आहे असे त्याला दिसून येईल, मग आशीर्वादाऐवजी शाप मात्र मला मिळेल. त्यानो, आई पक्वानाविषयी बोलते, परंतु याकोब बनावाविषयी बोलतो. काय आहे बनाव? फसवणूक. बापाची फसवणूक कशी करायची? तर माझा भाऊ तर केसाळ आहे, परंतु मी तर केस विरहित आहे, आणि मग अशा प्रसंगी काय करायचंय? मग त्याची आई त्याला म्हणाली, माझ्या बाळा, तुला शाप मिळाल्यास तो मला लागो, माझे एवढे म्हणे ऐक व करडे घेऊन ये. तेव्हा त्याने जाऊन ती आईकडे आणली व तिने त्याच्या बापाच्या आवडीचे पक्वान केले. मग रिबेकाने आपला वडील मुलगा एसाव
याची घरात असलेली आपल्या जवळची उंची वस्त्रे घेऊन आपला धाकटा मुलगा याकोब याला घातली. तिने त्याच्या हातास व मानेच्या गुळगुळीत भागास करडाची कातडी लेपटली आणि आपण तयार केलेले रुचकर पक्वान आणि भाकर ही आपला मुलगा याकोब याच्या हाती दिली. प्रियानो, प्रश्न निर्माण केला होता याकोबाने की मी माझ्या बापाच्या जवळ जाईल तर चाचपडून पाहिल्यावर काय दिसेल? मी केस विरहित आहे. मग काय करायचं? मग रिबकाने सांगितलं की एसावाचे वस्त्र घाल आणि मग तुझ्या मानेला, तुझ्या हाताला जो गुळगुळीत भाग आहे करडाची कातडी लेपटी. प्रियांनो, काय दिसतं? याकोबाचा बनाव. बापाच्या घरासमोर, क्षमा करा, बापासमोर जात असताना एसावाची वस्त्र घातलेला याकोब. या बापाला अंधुक दिसतं प्रियांनो, या बापाला अंधुक दिसतं. म्हणून त्याचा त्या ठिकाणी काय गैरउपयोग करताना आम्हाला दिसतो. या ठिकाणी आम्ही पाहतो की याकोबाचा बनाव एसावासारखं करण्याचा, फसवणारा याकोब आम्हाला दिसतो. आणि ज्यावेळेस तो गेला, चाचपडून पाहिलं, त्यावेळेस त्याला खात्री झाली ही एसावाची वस्त्रे आणि हा माझा एसावच आहे. मित्रांनो, ह्या मुद्द्यातून आम्हाला काय शिकायला मिळतं? मित्रांनो, आठवडाभर माझं जीवन कसं आहे हे प्रश्न आज माझ्या अंतःकरणाला मी स्वतःला विचारतो. मी माझ्या प्रभूशी किती प्रामाणिक आहे? हा याकोब म्हटलेला, क्षमा करा, त्या इसाकाला अंधुक दिसतंय प्रियांनो, परंतु त्या स्वर्गीय बापाला अंधुक दिसत नाही. त्याला सर्व काही ठाऊक आहे. तो सार्वभौम सर्वज्ञानी आहे. आणि 6 दिवस मी कसा वागतोय, कसा बोलतोय, काय विचार करतोय, काय पाहतोय, काय ऐकतोय, काय बोलतोय, हे सर्व माझ्या बापाला माहिती आहे. आणि मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मी काय घालून प्रभूकडे जातो? केसाळ वस्त्रे परिधान करून त्याला फसवण्यासाठी. माझ्या मुखामधले ते शब्द काय की इतके गोड की कदाचित शेजारचा भाऊ फसून जाईल की किती आत्मिक आहे. अनेक वेळा ह्या गोष्टी घडतात प्रियांनो, कारण बनाव आमच्या जीवनात येतो. हा बनाव विश्वासी, तारणदायी विश्वासी जीवनाचा बनाव अनेक वेळा आमच्या जीवनात घडतो, परंतु आमच्या प्रभूला सर्व काही ठाऊक आहे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण येऊया. 9वा अध्याय आपण काढू. प्रेषितांची कृत्ये 9वा अध्याय. आणि त्या ठिकाणी शाऊलाचं परिवर्तन आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. शाऊलाचा पालट. आणि प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, अध्याय 9 आणि वचन 4. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, शाऊला शाऊला, माझा छळ का करीतोस? पुढे 10व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, इकडे दिमिश्कात हनन्या नावाचा कोणी एक शिष्य होता. त्याला प्रभू दृष्टांतात म्हणाला, हनन्या. त्याने म्हटले, काय प्रभू? प्रभू त्याला म्हणाला, उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तासकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, कारण पहा तो प्रार्थना करीत आहे. प्रभू सर्व हकीकत हनन्याला सांगत आहे. मला सांगायचं काय? माझ्या जीवनात बनाव नसावा, कारण प्रभूला सर्व काही ठाऊक आहे. शाऊला शाऊला, स्वर्गातून एक हाक आहे. जो व्यक्ती त्या ठिकाणी दिमिश्काच्या त्या रस्त्यावर आहे, त्या व्यक्तीचं प्रभूला नाव ठाऊक आहे. तो काय करत आहे ते सर्व ठाऊक आहे. तो माझ्या मंडळीला हैराण करत आहे, त्रास देत आहे, हे त्याला ठाऊक आहे. हनन्याचं नाव ठाऊक आहे. हनन्याला सांगत आहे काय की तू नीट नावाच्या रस्त्यावर जा. त्या रस्त्याचं नाव ठाऊक आहे आपल्या प्रभूला. एवढंच नाही, ज्याच्या घरी उतरलेला आहे त्या व्यक्तीचं नाव, यहुदाच्या घरी तासकर शौल नावाचा मनुष्याचा शोध कर. त्या ज्याच्या घरी उतरलेला आहे त्याचा ऍड्रेस देखील माहिती आहे आपल्या प्रभूला. आणि एवढंच नाही प्रियांनो, शौल काय करत आहे हे देखील प्रभू हनन्याला सांगतो. काय? तो प्रार्थना करीत आहे. प्रियांनो, प्रभू सार्वभौम आहे, तो सर्वज्ञ आहे. आम्ही त्याच्या समोर बनाव कधीच करू शकत नाही. याकोबाने आपल्या बापाच्या समोर बनाव केला एसाव वाचण्याचा. प्रियांनो, आज आम्ही आमच्या पित्यासमोर बनाव करू शकत नाही, तर त्याला सर्व काही ठाऊक आहे. आज थोडक्यात 3 गोष्टी आम्ही पाहिल्या. काय?
याकोबाचे बल, याकोबाची बुद्धी आणि याकोबाचा बनाव व सर्व व्यर्थ, सर्व व्यर्थ. कारण उत्पत्तीच्या पुस्तकात आम्ही येतो आणि त्या ठिकाणी इब्री 11:21 भाग ज्यावेळेस आम्ही वाचतो की सर्व गोष्टी करण्याचा पुन्हा त्याने प्रयत्न केला, पण काय झालं? उत्पत्ती 32 आणि वचन 25 त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, याकोबरावरची सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांगेस स्पर्श केला. तो याकोब त्याशी झोंबी करीत असता ती उखळली. इब्री 11:21 काय? काठीच्या टोकावर टेकून याकोबाने देवाला नमन केले. कधी तो लंगडा झाला? ज्या वेळेस त्याने देवाशी झुंज केली. काय म्हणतो प्रभू? याकोबावर आपली सरशी होत नाही. पूर्ण बल खर्च करणारा याकोब आम्हाला दिसतो. काय आहे की तुम्हाला आशीर्वाद दे, तुम्हाला आशीर्वाद दे, मी तुला सोडणार नाही. पूर्ण बल खर्च करणारा याकोब दिसतो. आणि पहा, त्याने त्याच्या जांगे स्पर्श केला. तो याकोब त्याशी झोंबी करीत असता ती उखळली. प्रियानो, मनुष्याची जांग मनुष्याच्या शरीरातील हाडांपैकी सर्वात मजबूत हाड. मोठमोठ्या ऍक्सिडेंट मध्ये देखील हे हाड सहसा तुटत नाही प्रियानो. परंतु ज्या वेळेस ही जांग उखळली गेली, ज्यावेळेस हे हाड तुटलं गेलं, त्यावेळेस त्याला कळालं ज्याच्याशी मी झोंबी करत आहे तो माझ्यापेक्षा कितीतरी पटीने पराक्रमी आणि सामर्थ्यशाली आहे. आणि ती जांग, ती हाड त्यातून उखळलं. मग तो म्हणाला की मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ देणार नाही. आणि मग 27 वचन, त्याने मग त्यास विचारले तुझे नाव काय? तो म्हणाला याकोब. त्यावर तो त्यास म्हणाला यापुढे तुला याकोब म्हणणार नाही तर काय झालेलं आहे? इस्रायल असे म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्याशी झगडून प्रबळ ठरला खरा, परंतु काय दिसतं की जांग उखळलेली. वचन 31 मध्ये तो पनिएल सोडून चालला असता सूर्योदय झाला आणि तो आपल्या मांडीमुळे लंगडत चालला. तो लंगडत चालला असं लिहिलं आहे. त्या दिवसापासून, पनिएल पासून याकोब लंगडत चालला आणि त्याने काठीचा आधार घेत तो पुढे पुढे जात तो देवाला नमन करणारा एक उत्तम आराधक झाला. इतक्या दिवस आपलं बल, इतक्या दिवस आपली बुद्धी, इतक्या दिवस सर्व बनवा बनवी, परंतु देवापुढे काहीच चालत नाही. तुझं नाव काय? प्रामाणिकपणे म्हटला याकोब. बापाने काही दिवसांपूर्वी म्हटला तुझं नाव काय? मी एसाव. मला चाचपडून पहा, मी एसावासारखंच आहे. परंतु प्रभू समोर आमचं बल कामी येत नाही, बुद्धी कामी येत नाही आणि बनाव तर नाहीच नाही, कारण तो आम्हाला पाहतो. आमचं सर्व चारित्र्य त्याला ठाऊक आहे. प्रभू आज आम्हाला एकच गोष्ट शिकवतो की त्या देवाच्या वचनावर टेकून एक उत्तम आराधक आम्ही व्हावे. कारण आम्ही निर्बल आहोत, दुर्बल आहोत. आम्ही या ठेचा खाणारे आहोत. जोपर्यंत या देहामध्ये आहोत तोपर्यंत पाप आमच्यामध्ये वसणार आणि पापामुळे आम्ही अधोगतीकडे जाणार. हे निश्चित आहे. एक दिवस येईल की ते गौरवरूपी शरीर आम्हाला मिळेल आणि मग आम्ही त्या प्रभूमध्ये आम्ही पूर्णपणे एक पूर्ण आराधक असं होईल. परंतु या जीवनामध्ये जगत असताना आमच्या जीवनात चढ उतार येणार. पण एक आहे, वचनांचा आधार घेऊन एक उत्तम आराधक बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज याकोबाने सांगितलं की आपल्या स्वतःवर अवलंबून न राहता देवावर अवलंबून राहून त्याला नमन करणारे आपण असावे. प्रभूने पुरवलेल्या या सहाय्याबद्दल आणि कृपेबद्दल आणि त्या दैवी विचारांबद्दल मी प्रभूचे मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एक वार आपल्या सर्वांना सलाम करतो. आमेन.